नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब केला असेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। नीट 2024 अत्यंत वादात सापडलेली परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टामध्ये आहे। आज त्याची सुनावणी झाली आणि आजचा आपला विषय आहे आजच्या सुनावणीमध्ये काय काय झाले। टप्प्याटप्प्याने आपण सगळं बघणार आहोत, पण आजच्या सुनावणीचा महत्त्वाचा भाग म्हणजे एक वेगळाच विषय पुढे आलेला आहे की जो बोनस मार्काचा आहे। एनटीएने जे बोनस मार्क दिलेले आहेत तो विषय आता पुढे आलेला आहे आणि तो खूप मोठा झालेला आहे। त्या विषयावर आपण विस्तृत चर्चा करणार आहोत। तरी आजचा आपला विषय आहे आजच्या सुनावणीमधील टप्पे काय काय झाले ते। सुरुवातीला आपण बघूया, सुनावणी सुरू झाल्यानंतर लगेचच पहिल्यांदा एनटीएने जो डाटा सादर केलेला आहे तो तुम्ही बघितलेला, आम्ही बघितलेला आहे, त्या डाट्यावर आपण व्हिडिओ पण केलेला आहे। तर तो डाटा काही पिटिशनरनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे, कारण त्या डाटानुसार काही कळतंय म्हणजे काही कळत नाही असं म्हणता येते। त्याच्यामध्ये मुद्दा काय आहे की ऑल इंडिया रँक त्यांनी टाकलेले नाहीये। एनटीएने काय मान्य सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं की विद्यार्थ्याची आयडेंटिटी हिडन ठेवा। मग विद्यार्थ्याची आयडेंटिटी हिडन ठेवायची असेल तर ऑल इंडिया रँक सांगायची गरज होती ना, म्हणजे ऑल इंडिया रँक नुसार आम्हाला कळालं असतं असं पिटिशनरचं वाक्य आहे। त्याच्यामुळे पिटिशनरने काय आक्षेप घेतलेला आहे की जो डाटा एनटीएने दिलेला आहे तो डाटा व्यवस्थित नाहीये, त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक हवा होता। हा एक मुद्दा झाला। नंतर दुसरा मुद्दा पटण्याचा पण झाला, म्हणजे पटण्यामध्ये जे जे काही मिसहॅप झालेलं आहे त्याच्यावर चर्चा झालेली आहे। त्याच्यानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने जे काही त्यांना मान्य सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेलं आहे त्याच्यावर पण चर्चा झाली। त्याच्यानंतर चर्चा झाली आहे सेटवर, म्हणजे कुठं कुठं म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकांचे सेट कसे असतात ते नुसार चर्चा झालेली। त्याच्यामध्ये कसे असतात, 2 सेट असतात। 2 सेट म्हणजे कसं, एक सेट असतो सेंट्रल बँकमध्ये, ते तुम्हाला पण माहिती नव्हतं मला पण माहिती नव्हतं, हे नवीनच लक्षात आलेली गोष्ट आहे। तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे 2 सेट असतात। एक सेट मेन सेट जो असतो तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकर मध्ये असतो आणि दुसरा बॅकअप प्रश्नपत्रिका असतात की जर समजा 11th आवरला काही प्रॉब्लेम झाला तर ती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना द्यायची, त्याचा सेट असतो कॅनरा बँकेमध्ये। तर कुठं कुठं काय झाले भारतामध्ये, साधारणपणे हरियाणाच्या भागामध्ये मेन सेट देण्याऐवजीच बॅकअप सेटच दिला गेला आहे। प्रश्न त्या परीक्षेमध्ये नीटच्या परीक्षेमध्ये मेन सेट देण्याऐवजी बॅकअप सेट दिला गेलेला आहे आणि बॅकअप सेटची आन्सर कीच नाहीये। हा पण गोळ झालेला आहे, हा पण मुद्दा लक्षात आलेला आहे। त्याच्यानंतर सीकर मध्ये खूप टॉपर आहेत, त्याची चर्चा पण झालेली आहे, तिथंच का टॉपर जास्त आहे त्याची पण चर्चा झालेली आहे। आणि मेघालयामध्ये बऱ्याच ठिकाणी उशिरा पेपर मिळालेले आहेत, म्हणजे त्यांचा टाइम लॉस जास्त आलेला आहे, असं पण घटना पुढे आलेल्या आहेत। पण त्या विद्यार्थ्यांना काही ग्रेस मार्क नाही मिळालेले किंवा त्यांचा जो टाइम लॉस झालेला आहे त्याबद्दल भरपाईबद्दल त्यांना काही मिळालं नाही, ही गोष्ट लक्षात आलेली। आणि ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लंच ब्रेक नंतर बोनस मार्क, ह्या मुद्द्यावर आज सविस्तर चर्चा करणार आहोत। तर फिजिक्सचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 19 तो तुम्ही सर्वांनी सोडवलेला आहे, कोणी सोडवलेला आहे आणि कोणी सोडवलेला नाहीये। तर फिजिक्स मधला प्रश्न नंबर 19 जो आहे त्याचा मुद्दा काय झालेला आहे, एनटीएने जे काही 4 उत्तर दिलेले आहेत 1 2 3 4 त्यातलं चौथं पण उत्तर बरोबर आहे आणि दुसरं पण उत्तर बरोबर आहे। अलग लक्षात, चौथं पण उत्तर बरोबर आहे, दुसरं पण उत्तर बरोबर आहे। चौथं जे उत्तर बरोबर आहे ते नवीन सिलेबस प्रमाणे बरोबर आहे आणि दुसरं जे उत्तर आहे ते जुन्या सिलेबस प्रमाणे बरोबर आहे। आणि ह्याच्यामध्ये झाले कसं, चौथं उत्तर बरोबर लिहिणारे 9 लाखाच्या वरती विद्यार्थी आहेत, हे एनटीएने दिलेली बातमी आहे, 9 लाखाच्या वरती दिलेली आहे। आणि मग ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेत जेव्हा एनटीएने आन्सर की सादर केली आणि त्याच्यावर त्यांनी चौथं बरोबर दिलं तर मग त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं की दुसरं पण बरोबर आहे, म्हणजे 19 नंबर प्रश्नाचं उत्तर दुसरं पण बरोबर आहे। मग एनटीएने काय केलं, ज्यांना दुसरं बरोबर आहे त्यांना बोनस मार्क दिले आणि असे विद्यार्थी 4 लाखाच्या वर आहेत। म्हणजे ज्यांनी 19 नंबर प्रश्न फिजिक्सचा सोडवलेला आहे आणि 2 नंबर उत्तरलेले असे विद्यार्थी किती आहेत तर 4 लाखाच्या वर आहेत, हे एनटीएने दिलेली माहिती आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये। मग आता ऑब्जेक्शन कसं आलेलं आहे की एका प्रश्नाचे उत्तर 2 कसे, एका प्रश्नाचे उत्तर 2 कसे, हा ऑब्जेक्शन आले। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण काही अंशी मान्य केलेलं आहे की एका प्रश्नाचे उत्तर 2 कसे असू शकतात आणि ह्याच्यासाठी त्यांनी एक
समिती गठीत करण्यास सांगितलेली आहे। दिल्ली IITचे जे काही मेन आहेत त्यांच्या त्यांच्या आधिपत्याखाली की निश्चित उत्तर बरोबर कसं ह्यातून मार्ग काढायचा ह्याच्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मुद्दा काय येतोय, हे प्रश्न जरी हे किरकोळ जरी वाटत असलं तरी ज्यांना ज्यांना बोनस मार्क दिलेले आहेत, जे 4 लाखाच्या वरती विद्यार्थी आहेत, त्यांचं रँक ऑटोमॅटिक वरती जाणार। अलग लक्षात, त्यांचा हे ऑल इंडिया रँक वरती जाणार। त्याच्यामुळं काही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो असं म्हणणं पिटिशनरचं आहे। तर आता ह्यातून मार्ग कसा निघतोय हे आपण बघणं महत्वाचं आहे। हा मुद्दा काय अजून कोणाच्याही लक्षात आलेला नव्हता, पण तो आज मुद्दा लक्षात आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये जर दुसरं उत्तर चुकीचं ठरवलं तर 4 लाख मुलांचं नुकसान होणार, किंवा जर चौथं उत्तर चुकीचं ठरवलं तर मग 9 लाख मुलांचं नुकसान होणार। आणि मग ह्यांचं तर म्हणणं आहे, मान्य सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की एका प्रश्नाचं उत्तर 2 असू शकत नाही। मग आता ह्यातून मार्ग काय निघतोय ते आता उद्या आपल्या परत माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणी आहे। उद्या 12 नंतर निकाल येईल। आणि आता जी काही समिती गठीत केलेली आहे दिल्ली IITची किंवा दिल्ली कुठल्या त्या मेन शिखर संस्थेची, तर त्यातून काय मार्ग निघतो त्यानुसार आपल्याला पुढे काउन्सिलिंग बाबत माहिती मिळेल। तर आता ही अशा प्रकारे गोंधळात गोंधळ निर्माण झालेली स्थिती आहे। तर आता सध्या तरी रिनीट होईल का नाही ह्याच्याबद्दल काही चर्चा झालेली नाही, किंवा त्याच्याबद्दल रस्ता पण काही दिसत नाहीये। आता महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या बोनस मार्काचाच आहे, तो आता उद्या आपल्याला समजेल। आणि हाच विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलो होतो। आणि आज काय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे त्याचा गोषवारा 5 ते 6 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे। आणि उद्या जे काही होईल ते उद्या पण मी तुमच्या पुढे मांडेन। हे सांगण्यासाठी मी तुमच्या पुढे आलो होतो। या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे। एवढं बोलून आजचा विषय थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।